नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी आहे रावीची मम्मी, माझं नाव आहे प्रिया. तर आज आम्ही निघालो आहे बाहेर. ही आहे आर्मी कॅम्प बॅक साईड. म्हटलं थोडंसं व्हिडिओ काढावं, तसं तर मनाई आहे व्हिडिओ काढण्यामध्ये, मग जाता जाता थोडंसं दिसलं म्हणून म्हटलं काढावं. ही आहे आता आमची फौजीच आहे वाडी, माझी छोटीशी गुडिया. आम्ही जातोय बागेमध्ये. खूप टफ सिक्योरिटी असती. हर बंदूक के गोली पे फौजी की कहानी है, हर बंदूक के गोली पे फौजी की कहानी है, तभी तो पूरी दुनिया फौजी की दीवानी है. वाव, म्हणजे यूट्यूबची व्हिडिओ बनवून बरं मला शायरीसुद्धा कळाली आहे आता. तर हे आहे आर्मीचं पहिलं गेट. थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर खरं मला माझे फौजी साहेब रागवत होते की व्हिडिओ काढू नकोस म्हणून, तरी पण मी असं थोडं थोडं शॉट घेत होते. ही पहिलं गेट. ही आहे गेट नंबर 1. एवढं सुंदर आहे ना आतमधून, तर पण व्हिडिओ काढायला परमिशन नाही, त्यामुळे बाहेरून काढलं हे व्हिडिओ. मग आम्ही फायनल आलो बागेमध्ये. आल्यानंतर रावीला म्हटलं हॅलो रावी हाय. मग रावी खेळायला चालू केलं, बॉल फुटबॉल छानपैकी. खूप दिवसानंतर लखनौमध्ये ऊन पडलं होतं, त्यामुळे जरा बरं वाटलं. महाराष्ट्रातली गोष्टच वेगळी असते, काहीही बोला. मग काय फुटबॉल वगैरे खेळत बसतो. मग फौजी साहेबला म्हटलं चला खेळूया. मग त्यांनी पण खेळत बसले रावीसोबत. फुटबॉल वगैरे फोटोशूट व्हिडिओ चालूच होतं. मग परत आम्ही घरी येणार आले. स्पेशली इंदिरा प्रतिष्ठान म्हणून आहे, खूप मोठं आहे. आणि मला एक नाही का आपलं तिरंगा भारी असलं भारी वाटत होतं ना की बास, बघूनच खरंच खूप प्राऊड फील होतं.